नाही राणे, या विशालबद्दल आपल्याला जेवढी काही माहिती मिळाली आहे त्यावरून एवढंच लक्षात येते की हा विशाल स्वतःच एक प्रश्नचिन्ह बनून आपल्या समोर आलेला आहे. कारण एक लक्षात घेतो, हमजाच्या वडिलांनी आपल्याला सांगितलंय की हा विशालच हमजाला फार त्रास द्यायचा आणि त्यानंच तिला किडनॅप केला असावं, बरोबर. दुसरी गोष्ट, त्या कोठ्यावरच्या अक्कानं पण आपल्याला सांगितलं की विशालच हमजाला तिथे विकलं होतं. आणि आता हा तिसरा संकेत, याचं पण म्हणणं आहे की विशालच हमजाचा बॉयफ्रेंड होता. मला एक गोष्ट नाही कळत, जर विशाल हमजाचा बॉयफ्रेंड असेल तर तो हमजाला किडनॅप कशाला करेल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो तिला विकेलच कशाला? नाही राणे, मला वाटतं यात काहीतरी खूप मोठा झोल झालेला आहे. तुम्ही एक काम करा, ज्या दिवशी आणि ज्या वेळी हमजाची हत्या झाली त्या दिवशी संकेत आणि विशाल हे दोघे कुठे होते याचे लोकेशन काढा आणि या दोघांचे कॉल रेकॉर्ड सुद्धा शोधून काढा. मला वाटतंय आपल्याला त्यातनंच काहीतरी क्लू मिळेल. आणि तसंही मला वाटतंय की जोपर्यंत विशाल आपल्या हातात येत नाही ना, तोपर्यंत आपण या केसमध्ये पुढे जाऊच शकत नाही.